नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद कारंडे. तुमचा हप्ता मिळाला नाही, तुम्हाला पैसे आले नाही, मग बघा या 7 कारणांमुळे तुम्हाला पैसे आलेले नसणार. या 7 कारणांमुळे तुमचे पैसे जे आहेत ते पैसे बंद झालेले आहेत. आता कोणती 7 कारणे आहेत आणि तुम्हाला जर तुमचा हप्ता पुन्हा सुरू जर करायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागणार याची संपूर्ण माहिती मी आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल लाडक्या बहिणींनो तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काही वेळ लागत नाही आणि तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही, फक्त एक क्लिकची तुमची गरज आहे या भावाला. आणि खूप मेहनतीने मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो, त्यासाठी फक्त एक तुमच्या लाईकची गरज आहे. तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन मी तुमच्या पुढे येत राहील. तर चला आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया की कोणत्या 7 कारणांमुळे लाडक्या बहिणींचे जो हप्ता आहे तो हप्ता बंद झालेला आहे. आणि तो जर त्या 7 कारणांमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुमचा हप्ता पुन्हा चालू कसा करता येईल हे पण मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, लाडक्या बहिणीच्या पोर्टलवरती आल्यानंतर हे जे पोर्टल आहे, पोर्टलची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट या लिंकवरती येऊन या पोर्टलवरती तुम्ही येऊ शकता. आल्याच्या नंतर खाली स्क्रोल करून आल्याच्या नंतर बघा इथं अपात्रता म्हणून दिलेले आहे. या अपात्रतामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी पहिलेच या अपात्रतामध्ये तुम्हाला बघा या ठिकाणी दिसत असेल, या ठिकाणी पहिलेच दिले आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या लाडक्या बहिणींचा हप्ता या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2,50,000पेक्षा जास्त आहे अशा लाडक्या बहिणींचे हप्ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत. आता दुसऱ्या नंबरचा बघा काय दिलेला आहे, त्यांनी सांगितलं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, म्हणजे ज्यांच्या कुटुंबामध्ये जे सदस्य आयकरदाता आहेत, म्हणजे इन्कम टॅक्स भरत असतील किंवा आयकर भरत असतील अशा कुटुंबातील ज्या महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत, अशा लाडक्या बहिणींचे हप्ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत. आता तिसरा बघा काय सांगितलं आहे त्यांनी, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, म्हणजेच पेन्शन घेत आहेत. तथापि 2.5 लाखापेक्षा म्हणजे 2.5 लाखापर्यंतचे उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी, कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. बघा यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, जे सरकारी कर्मचारी आहेत म्हणजे राज्य सरकारच्या किंवा सरकारी कर्मचारी जे स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे असे सगळे आणि पेन्शन घेत असणारे असे सर्व लोकांच्या ज्या घरातील ज्या लाडक्या बहिणी आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींच्या हप्ते जे आहेत ते हप्ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत. तथापि याच्यामधून कोणाला वगळण्यात आलेले आहेत, जे बाह्य यंत्रणेद्वारे जे काम करणारे कर्मचारी आहेत म्हणजे स्वयंसेवी कामगार असेल किंवा कंत्राटी कामगार असतील यांना 2.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नापर्यंत सूट देण्यात आली. पण 2.5 लाखापर्यंतचे उत्पन्न जर जास्त त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्यांचे पण या ठिकाणी बंद करण्यात आलेत. त्यानंतर चौथा घटक या ठिकाणी दिला आहे, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशा पण महिलांचे हप्ते या ठिकाणी बंद करण्यात आलेत. म्हणजे बघा, संजय गांधी निराधार असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या योजना असेल, अशा योजनांमार्फत जर तुम्हाला 1,500 रुपये आणि त्यापेक्षा जर जास्त रकमेचा लाभ भेटत असेल शासनाकडून तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ या ठिकाणी भेटणार नाही. त्याचा लाभ जो आहे बंद करण्यात आलेला आहे असे या ठिकाणी चौथा घटक सांगण्यात आलेला आहे. पाचवा घटक काय सांगितलं आहे बघा त्यांनी, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींचे पैसे या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत. बघा त्याच्यानंतर 6वा घटक सांगितला आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत या सर्वांच्या फॅमिलीमधील कुटुंबामधील लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते पैसे बंद करण्यात आलेले आहेत. आता 7वा नंबरचा घटक सांगितला त्यांनी, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे म्हणजे ट्रॅक्टर वगळून ज्यांच्या घरात ट्रॅक्टर आहे आणि अशा लोकांना त्या योजनेचे हप्ते योजनेचे जे पैसे आहेत ते पैसे मिळतील. पण ज्यांच्याकडे ट्रॅक्टर सोडून दुसरी 4 चाकी कुठलेही वाहन असू द्या अशा कुटुंबातील ज्या सदस्यांच्या ज्या नावावरती नोंदणीकृत जर असेल ते वाहन तर अशा कुटुंबातील महिलांचे पैसे सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत.
आता जे बंद झालेले आहेत, आता काही महिलांना असेल वाटत असेल किंवा काही लाडक्या बहिणींना असे वाटत असेल की आम्ही या सर्वात बसतच नाही, तरी आमचे पैसे या ठिकाणी बंद झालेत. आता अशा महिलांना मी सांगणार आहे की तुमचे पैसे, जर तुम्ही या 7 घटकामध्ये बसत नसाल तर तुम्हाला तुमचा हप्ता पुन्हा सुरू करता येईल. आणि तो कसा सुरू करायचा आहे, कसा सुरू करता येईल हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर या 7 घटकांपैकी जर तुम्ही कुठल्याही एका घटकात बसत असाल तर या ठिकाणी तुमचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. आणि काही महिलांनी बघा, यापूर्वी तुम्हाला माहीत आहे की भरपूर असे खोटी माहिती देऊन या ठिकाणी फॉर्म भरले होते. अशा महिलांचे फॉर्मसुद्धा या ठिकाणी बाद करण्यात आलेले आहेत. आणि अजूनही काही महिलांना असं वाटतं की हां, आम्ही यामध्ये बसत असूनसुद्धा फॉर्म भरलं तरी आम्हाला हप्ता चालू होईल, तर असे होणार नाही. यापुढे जरी या 7 घटकांपैकी जर कुठली महिला त्याच्यात बसत असेल आणि पुन्हा जर फॉर्म भरला तर त्या महिलावरती सदर शासनाकडून कारवाई करण्यात येईल. आणि त्या महिलाचे सर्व जे आतापर्यंत जे घेतलेले हप्ते, ते हप्तेसुद्धा या ठिकाणी पुन्हा जप्त केले जातील, तिच्याकडून परत वसूल केले जातील आणि तिच्यावरती शासनाच्या कलमानुसार या ठिकाणी कार्यवाही केली जाईल. त्यामुळे जर या 7 घटकांपैकी जर तुम्ही कुठल्याही घटकात बसत असाल तर कृपया करून पुन्हा अर्ज करू नका. आता ज्या महिला या 7 घटकांमध्ये बसत नाहीत तर त्या महिलांसाठी त्यांचे जे हप्ते, ते हप्ते पुन्हा सुरू कसे करायचे ते मी या ठिकाणी सांगतो. बघा, या ठिकाणी आल्यानंतर बघा, तुम्हाला अर्जदार लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचे. अर्जदार लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे. लॉग इन केल्याच्या नंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला होम, योजना, यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाईल, तक्रार, योजनेची माहिती आणि लॉग आउट. तर आपल्याला जायचं आहे तक्रारवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तक्रारवरती क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला ॲड ग्रीव्हन्सवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲड ग्रीव्हन्सवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला तुमचा आधार नंबर जो आहे तो आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचे जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डची पुढील बाजू आणि मागील बाजू या ठिकाणी अपलोड करायचे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला एक पॉपअप येईल. यावरती तुम्हाला सांगितलं असेल, मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन, OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राजकीय किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझा आधार KYC पूर्ण वर्णन करण्यास सहमती देत आहे, असे यावरती लिहिलेले आहे. यावरती तुम्हाला चेक करायचं आहे आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचे. तुम्हाला तुमचं जर ॲप्लिकेशन बघायचं असेल तर तुमचं ॲप्लिकेशन यावरती माय ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्याच्या नंतर यापैकी तुम्ही जे कारण निवडलं होतं ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे. तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचं जे काय स्टेटस आहे ते स्टेटस या ठिकाणी बघता येईल. आता आपण या ठिकाणी नवीन आहोत तर नवीन या ठिकाणी कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशनवरती तुम्हाला क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी बघा, नॉट एलिजिबल ॲप्लिकंट गेटिंग बेनिफिट यावरती हे तुम्हाला एक ऑप्शन दिले. त्यानंतर ॲप्लिकंट हॅज पास अवे हे एक ऑप्शन दिले. तर आपल्याला या ठिकाणी ऑदरवरती क्लिक करायचे. ऑदरवरती क्लिक केल्याच्या नंतर बघा, या ठिकाणी स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर बघा, तुम्हाला या ठिकाणी बघा, तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक जो असेल तो अर्ज क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्हाला अर्ज क्रमांक तुम्ही ज्या वेबसाईटवरून किंवा ज्यांच्या लॉग इनवरतून जर फॉर्म भरलेला आहे तो फॉर्मवर तुम्ही लॉग इन करून तुमचा अर्ज क्रमांक काढू शकता किंवा तुम्हाला टेक्स्ट SMS तुमच्या मोबाईलवरती तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर तो आला होता तो त्यामधून तुम्हाला अर्ज क्रमांक काढता येईल. त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज क्रमांक या ठिकाणी टाकल्यानंतर तुमचं नाव जे आहे पूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा पत्ता जो असेल जो तुम्ही फॉर्म भरायला दिला होता तो पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा जिल्हा कोणता असेल तो जिल्हा या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचा आहे. निवडल्यानंतर तुमचा जो तालुका असेल तो तालुका या ठिकाणी टाकायचा आहे आणि पुढे तुमचं जे गाव असेल ते गाव या ठिकाणी तुम्हाला या लिस्टमधून निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर महानगरपालिका किंवा नगरपालिकेमध्ये राहत असाल तर या ठिकाणी ते निवडून घ्यायचं आहे.
त्यानंतर तुमचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघामध्ये तुमचा मतदार कोड क्रमांक किती तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा जो पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वर्णन करायचं आहे. आता ते वर्णन काय करायचं आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी वर्णन करा, यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे माझे नाव, तुमचे नाव जे असेल ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे. माझा आधार नंबर, जो तुमचा आधार नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर पुढे लिहायचं आहे मी सर्व अटी शर्ती आणि पात्रतामध्ये बसत असून मला जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही, कृपया माझ्या तक्रारीची या ठिकाणी दखल घ्यावी ही विनंती, असे या ठिकाणी तुम्हाला सर्व टाकायचे. त्यानंतर तुमच्याकडे काही कागदपत्र असतील, काही दस्तावेज असतील तर या ठिकाणी अपलोड करायचं आहे, नसेल तर सोडून द्यायचा, हा पर्याय ऑप्शनल आहे. त्यानंतर तुम्हाला जो खाली कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तुम्हाला एक पॉपअप विचारेल, तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे, यस किंवा नो, तर तुम्हाला यस पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही यस पर्यायावरती क्लिक कराल तसं तुमचं जे ॲप्लिकेशन आहे, तुमची जी रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, जो तक्रार आहे ती तक्रार या ठिकाणी सबमिट होईल. आणि काही दिवसानंतर तुमची जी तक्रार आहे त्या तक्रारीवरती तुम्हाला काही रिप्लाय आलेला तुम्हाला या ठिकाणी बघता येईल. तुम्ही या ठिकाणी आपली तक्रारमध्ये गेल्यानंतर माय ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुमची जी तक्रार आहे ती तक्रार तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे. तुमची काय जी तक्रार असेल तिचं रिजेक्ट झाली आहे की अप्रूव्हल झाली ती या ठिकाणी बघता येणार आहे. जर तुम्ही सर्व पात्रता आणि अटी पूर्ण करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो हप्ता आहे तो हप्ता तक्रार करून पुन्हा चालू करता येईल आणि हे 100% खरे आहे, तुम्हाला तुमचा हप्ता पुन्हा सुरू होईल. पण जर तुम्ही 7 अटींपैकी कुठल्याही एका अटीत बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा हप्ता मिळणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हप्ता जो बंद झालेला आहे तो बंद झालेला हप्ता पुन्हा सुरू करू शकता. अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. सर्व लाडक्या बहिणींपर्यंत आपली ही माहिती पोहोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आणि इतर माहितीसाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपचा जो लिंक आहे ती लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर टेलिग्राम ग्रुपला तिथून जाऊन जॉईन करा. असेच महत्त्वपूर्ण माहिती मी टेलिग्राम ग्रुपवरती टाकत असतो. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आता आपल्या जास्तीत जास्त लाडकी बहिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.